हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि कोकणात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा लावलेल्या आहेत. आणि मी एका काकींकडे आले तर तिथे बऱ्याच प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवते बघा. हा आहे भोपळा. अजून तरी तो वाढला नाही जितका पाहिजे तितका, पण ही सुरुवात आहे. तर हा भोपळा आहे आणि हे बघा कशा वेली लावल्यात आणि हा पत्र्यावरती जाणार. आणि भोपळे मोस्टली असेच वरतीच सोडले जातात. सो हे भोपळा आहे. इकडे चवळीसुद्धा लावली आहे बघा, फरसबी किंवा चवळी वगैरे वाटते. आणि हे भेंडे आहेत. सो हे भेंड्यांवरती ना त्यांनी हे टाकलं आहे भुरी, कारण की बघू शकता कीड लागली आहे. तर त्याच्यामुळे हे टाकलेत. कोकणात असंच असतं की कीड वगैरे पडली की भुरी टाकतात. सो हे भेंडे आहेत. अजून बरंच काय काय दाखवते तुम्हाला. इकडे बघा गोंडे पण लावलेत आणि इकडे भेंडेसुद्धा आहेत, गावठी भेंडे. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे हे काकडीचे वेल आहेत. हे बघा कसे सोडलेले आहेत. आणि आता हे पुढच्या महिन्यात वगैरे लागू शकतात. तर असं गावाकडे पद्धत आहे, शिऱ्या वगैरे लावून. बघा मुदे वगैरे चांगले झाले आहेत. तर ही काकडी आहेत आणि आता वेली पण सुद्धा येतात. सो ही काकडी आहे, काकडीचे वेल आहेत. हे पण एक काय म्हणा कंदमुळाचाच प्रकार आहे. सो हे काटेकणग आहेत. मग दाखवते मी. बघा ही आहेत काटेकणग. आणि हा जो प्रकार आहे त्याला टक्क बोलतात. सो ही सगळी कंदमुळंच आहे. आणि ही बघा कशी सोडलेली आहेत सगळ्या ह्याच्यावरती. ही अशी ना काय म्हणतात त्यांनी शिऱ्या लावल्यात आणि त्या शिऱ्यावरती असे वरती जाणार आहेत. हे आहेत काटेकणग आणि ह्यांना टक्क बोलतात. सो ही अशी वरती जाणार. आणि म्हणजे घोरकण्याचे प्रकार आहेत, म्हणजे मातीमध्ये जी कंदमुळं असतात ना ती आहेत. सो हे बघा कसं लावलं आहे त्यांनी. सगळीकडे त्यांनी हे लावलं आहे शिऱ्या, आणि हे शिऱ्यांवरती जातात कारण की हे वेलीचे प्रकार आहेत, त्याच्यामुळे त्यांना शिऱ्या लावाव्या लागतात. जसे काकडी आहे, परत भोपळा असेल, आता हे टक्क आणि काय म्हणतात बरं ना काटेकणग, त्यासाठी त्यांनी शिऱ्या लावल्यात. अजून भरपूर प्रकार आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर गावाकडे मोस्टली आता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या जातात. त्यातल्याच आहे त्या, ह्यांनी पण खूप लावल्यात भाज्या. या साईडला कारलीसुद्धा लावली आहेत. हे बघा कारली पण आहेत. बघा हिला पण शिरा लावल्यात. आणि इकडे पण सगळीकडे हे जे पूर्ण दिसतंय ते सगळीकडे लावले आहेत काटेकणग. खूप चांगली लागतात, बटाट्यासारखे. ते दिसायला पण बटाट्यासारखेच असतात आणि चवीला पण छान लागतात. सो उपवास वगैरे असतील तेव्हाही खाल्ले जातात. हे बघा शिऱ्यांवरती कसे गेले आहेत. सो ही काटेकणग आहेत. आणि ही मातीच्या खाली होतात. आणि आत्ता महिना चालू आहे जुलै ना. सो बरोबर जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान किंवा मेपर्यंत काढतात. तुम्ही जर मातीत पण ठेवलीत तरी ते राहतात चांगले. सो उशिरा काढतात ही काटेकणग. सो हे बघा कसं केलं आहे. सगळीकडे शिऱ्या लावल्या, गावाकडची पद्धत. आणि ह्याच्यातसुद्धा पण आहेत ते लावलेले. आणि हे जे लावले आहेत ना ह्या आहेत चवळी, गावठी चवळी म्हणतात ना त्यातली चवळी आहे. हे बघा किती लावले आहेत सगळीकडे. सो आता त्या काकी ज्या आहेत त्या खत टाकतात. पाऊस कमी आहे त्याच्यामुळे, कारण की या थोड्या अशा नाजूक आहेत. सो त्या चांगल्या व्हाव्या, ह्यांना अजून वेली पण येणार आहेत, त्यासाठी या खत टाकतात. युरिया खत आहे, तुम्ही पण टाकू शकता. सेंद्रिय खत असेल तर सेंद्रिय पण टाकू शकता. सेंद्रिय खत सगळ्यात बेस्ट खत झाडांसाठी. सो ह्या आहेत चवळी. सगळीकडे त्यांनी चवळी लावल्यात. बावचीसुद्धा लावल्यात, दाखवते तुम्हाला. हे बघा सगळ्या चवळी आहेत. सो ही आहे बावची, अजून लहान आहे. इथे पण आहे बघा. सो बावची आहे. सो पडवळसुद्धा लावलं आहे. सो पडवळसुद्धा दाखवलं आहे. सो ह्यानी खूप प्रकारच्या भाज्या लावल्यात. काकडी, पडवळ, काटेकणग, भेंडा, भोपळा,
हे बघा, मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे बघा खूप प्रकारची झाडं लावली आहेत. कोकणात तुम्हाला आत्ताच्या सीझनमध्ये सगळ्यांच्या घरासमोर काय ना काहीतरी लावलेलं दिसेलच. भेंडा असेल, काकडी असेल. सो अजून एक मी तुम्हाला पद्धत दाखवते. लोक भेंड्या म्हणजे आता ज्यांच्याकडे जागा आहे ते लोक लावतातच, पण ज्यांच्याकडे जागा कमी आहे फार ते पण लावतात. तर मी एका आमच्या शेजारी एका लावलं आहे, त्यांचं दाखवते तुम्हाला की त्यांनी भेंडे कसे लावले आहेत घराच्या इथेच. सो हे बघा, हे सगळे गावठी भेंडे आहेत. सो त्यांनी लावलेत बघा कसे भिंतीला, म्हणजे ही भिंत आहे त्यांची आणि बरोबर भिंतीच्या साईडलाच ही बघा कसे चिरे लावले आहेत आणि चिऱ्याच्या बरोबर आतमध्ये सगळे भेंडे लावले आहेत. सो हे बघा भेंडे आता येणार, फुलं पण येतील, भाजी पण लावली आहे त्यांनी आणि घराच्या साईडलाच आहे. हे बघा, ही पण आयडिया आहे. कोकणात खूप वेगवेगळ्या प्रकारे भाजी लावली जाते. हे आहेत गावठी भेंडे. सो तुम्ही बघू शकता कसे लावलेत घरासमोर. हे घर आहे आणि त्याच्या साईडलाच त्यांनी भेंडे लावलेत आणि हे खूप उंच होतात, खूप म्हणजे खूप उंच होतात आणि लागतात पण चांगले. आणि हे बघा चिबूड पण आहे इथे, चिबूडसुद्धा लावला आहे. सो बऱ्याच प्रकारच्या भाज्या आहेत ह्या सीझनमध्ये लावतात लोक आणि खूप चांगल्या घरच्या घरी एकदम ताज्या अशा भाज्या लावलेल्या आहेत. फक्त कोकणातच दिसते, बाकी कुठेही दिसणार नाही. तुम्ही कुठेही गेलात ना कोकणात तरी प्रत्येकाच्या घराच्या इथे अशी जुनी घरं असतात ना कौलारू, त्यांच्या घराच्या इथे असे मांडव दिसतील तुम्हाला, जिथे पडवळ असेल, भोपळा असेल, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्याही दिसतील. हे बघा आता आम्ही पुढे पुढे जातो आहे ते तुम्ही बघू शकता, तिथेसुद्धा पण आहे. हे बघा तिथे त्यांनी टाकलं आहे. सो तुम्ही बघू शकता पाणी जातं आहे आणि बघा प्रत्येकाच्या घरांच्या इथे काय काय अळी लावलेल्या आहेत. भोपळा लावला आहे मोस्टली त्याने. सो आपण तिकडून जाऊया ब्रिजवर. ती बघा कशी गावामध्ये घरं आहेत, एकदम साधी सिंपल. हे बघा हा पर्या आहे, पाणी बघा पर्याला किती आहे आणि पोरं पण सुद्धा खेळतात. हा पर्या आणि इथे कपडेसुद्धा धुतले जातात आणि प्रत्येक घरांच्या इथे ना नाचणी लावलेली आहे. तुम्ही समोर बघितलंच नाही इथे नाचणी आहे आणि पाणीसुद्धा आहे पर्याला चांगलं. सो पाण्याला एवढा फ्लो नाही आहे, म्हणजे पर्या हा छोटाच पर्या, ह्याच्यापेक्षा मोठे मोठे पर्या असतात. तुम्ही बघू शकता कोकणात आता रानांमध्ये असे परे छोटे छोटे धबधबे वगैरे असतात, त्यातलाच हा एक पर्या आहे. आणि एकदम पाणी बघा किती स्वच्छ आहे. पाऊस नाही म्हणून पाणी स्वच्छ आहे, कारण की वरून जे येणारं पाणी आहे ते पण जर पाऊस पडत असतं ना तर वरून येणारं पाणी जे गढूळ आलं असतं आणि पूर्ण पाणी असं एकदम गढूळ दिसलं असतं. पण पाणी एकदम क्लिअर आहे कारण की पाऊस नाही आहे त्याच्यामुळे. सो आता आपण जातो आहे घरी. तर तुम्हाला मी दाखवलं आहे की कोकणामध्ये आत्ता ह्या सीझनमध्ये किती भाज्या वगैरे लावल्या जातात आणि सगळ्या ऑर्गॅनिक भाजी सगळ्यात. आणि हे विकल्यासुद्धा जातात, हे लोक विकतातसुद्धा आणि लोक घेतातसुद्धा, कारण की हे लोक घरी पिकवतात त्याच्यामुळे घेतात आणि ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे कोणी घेऊ शकतं, त्याच्यामुळे हे करतात. आणि आता भेंडे वगैरे आहेत ना ते आता लागायला लागतील. भेंडे, भोपळा, पडवळ वगैरे, काकडी. मी काकड्यांचे पण तुम्हाला दाखवलं कसे काकड्यावरती सोडलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता ही बघा नाचणीसुद्धा लावली, म्हणजे घरांसमोर ते नाचणी वगैरे त्यांनी लावली आहे बघा. अशी नाचणी लावतात घरासमोरच. भातशेती पण लावली जाते. सो अशा तऱ्हेने जे काय ह्यांनी जी शेती केली आहे, जी शेती म्हणजे फळशेती, भाजी शेती, ते मी तुम्हाला दाखवलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण असाच ब्लॉग घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.